अमावास्येची श्रापित काजळ रात म्हणजे अतृप्त भटकत्या आत्म्यांची आवडती हंगामी रात्र. आज तोच तर अमावास्येचा अपवित्र अमंगळ दिवस उजडला होता. पाषाणी आकाशात अंधाराचे गर्द काळे मेघ सरत होते. खाली भूतलावर रातकीटकांचा किरकिरता भयप्रद आवाज गुंजत वाजत होता. काळी चकचकीत नागमोडी वळणाची ती नदी दिसत होती. नदीच्या डाव्या बाजूला हिरवगार गवताळ जमीन होती, तर उजव्या बाजूला घनगर्द जंगलाचा भाग होता. अमावास्या असो की पौर्णिमा, ते जंगल दर रात्री भकास दिसते. पाहणाऱ्याला असं वाटे की त्या भकास निश्चल उभ्या जंगली झाडाच्या अंधाऱ्या गर्द अरण्यात काहीतरी मानवाचं दुश्मन वैरी राहत आहे. ती नदी, त्या नदीचं पाणी जणू एक लक्ष्मण रेखेचं काम करत होती. नाहीतर ते जे काही आत काळोखात फिरायचं ते ह्या नदीच्या डाव्या बाजूला असलेल्या रायचंद गावात आलं असतं. हो, रायचंद गाव मित्रांनो. नदीच्या डाव्या बाजूला ह्या हिरवळ गवताच्या माळरानापासून 10 मिनिटांवर रायचंद गाव होतं. गावात 200-300च्या आसपासची वस्ती होती. गावात सर्व सोयी सुविधा होत्या. 5G नेटवर्क आहे म्हणजे गाव काही आडानचोट मागासलेलं नाही. बस गावाबद्दल इतकी माहिती पुरे. दुरून नदीच्या दिशेने पाहता डाव्या बाजूच्या हिरवळीवर 4 सावल्या खुर्च्यांवर बसलेल्या दिसत होत्या. अरे ओढ रे, पेटव. किती उशीर लावतोस? पेटव. एकाच वेळेस 3-4 जण बोलावी तसा तो आवाज होता. 2 आवाजा मुलींची तर एक मुलाचा होता. अंधाराच्या त्या दूर दूर पसरलेल्या भूगर्भात एक खस असा आवाज झाला. कांड्यावरची सुरसुरी सल्फरवर घासली. छोटीशी ठिणगी पेटली. फर्र असा आवाज होत माचीसचा कांडा पेटला. त्या तपकिरी तांबूस माचीसचा प्रकाश वर्तुळाकारात आजूबाजूला पसरला. 2 फुटापर्यंतचा अंधार दूर सारला होता. त्याच उजेडात 2 मुलं 2 मुली गोलमटोल दगडांवर बसलेली दिसत होती. एका मुलाने कांडा आपल्या हातात धरला होता. त्याच कांड्याचा प्रकाश त्याच्या चेहऱ्यावर पसरलेला. गोल चेहरा, गर्द भुवया, टपोरे डोळे, डोळ्यांवर चौकोनी फ्रेमचा चष्मा. सोहम, चू आहे का रे तू? थोडा कांड आता विझुस्तोवर काही थोबाडावरच धरून ठेवणार आहेस का? तुझी काय हिरोमधल्या फिल्मसारखी एंट्री होतीये का? विधान सोहमला डाफरत उद्गारला. तसं त्याने खजील होत जीभ चावली. समोर होळीसारखी 1 फूट उंच उभी करून ठेवलेल्या शेकोटीच्या लाकडांवर हळूच पेटतं कांड लावलं. लाकडावर रॉकेल ओतलं होतं. तसा आग सरकन निळा पिवळा भगवा ज्वलंत रंगाकार घेत आग लाकडांना खाऊ लागली. शेकोटी पेटताच आगीचा प्रकाशित उच्चांक वाढला. एक एक करत चौघांच्याही आकृत्या स्पष्ट दिसू लागल्या. शेकोटीच्या 4ही बाजूंना रकुल, विधान, सोहम, पायल अशी 4 10वीतली 16 वर्षीय मुलं बसली होती. सो गाईज, आज मस्त कॅम्पफायर हॉरर स्टोरीज ऐकूयात, रकुल खुश होत उच्चारली. ए रकुल, त्यासाठीच तर जमलो आहोत ना आपण इथे, ना की तुझ्या बोरिंग वायफळ गप्पा ऐकायला. विधान रकुलची चेष्टा करत उद्गारला. ए विद्या, जस्ट माइंड युअर सेल्फ. आम्ही मुली कधी वायफळ बडबड करत नाहीत. रकुलने नाक मुरडत केसांची बट आरचीसारखी मागे फेकली. हे गाईज, मध्येच पायलने सर्वांचं लक्ष आपल्याकडे खेचलं. तुम्हा दोघांची वायफळ बडबड बंद करा आणि कॅम्पफायरला सुरुवात करा. पायलने मेन मुद्द्याला हात घातला. ओके. रकुल, विधान दोघांनी सहमती दर्शवली. बरं, चिठ्ठी आणलीयत ना? विधानने एक एक करत सर्वांकडे पाहत विचारलं. हो बॉस, मी सर्वांच्या नावाच्या चिठ्ठ्या आणल्या आहेत. सोहमने हाताच्या पंजात असलेल्या 4 सफेद चिठ्ठ्या मित्रांना दाखवल्या. पुढे बोलू लागला. गेम रूल्स: 4 चिठ्ठ्या हवेत उडवायच्या. मग त्या जमिनीवर पडल्या की कोणीतरी फक्त एक चिठ्ठी उचलून ज्या कोणाचं नाव चिठ्ठीत असेल त्याने स्टोरी सांगायची. आणि हो, विधानने डोळे वटारून थंडगार नजरेने सर्वांकडे पाहिलं. त्याचा चेहरा कॅम्पफायरच्या पिवळसर उजेडात भकास
भीतीदायकरित्या उजळून निघाला होता. त्यातच तो पुढे म्हटला, एक लक्षात असू द्या, स्टोरी कितीही क्रिपी असली तरी ती पूर्णतः ऐकल्याशिवाय तुम्हाला जागेवरून उठता येणार नाही. आणि जर उठलो तर? रकुलने भीतच एक औंढा गिळला. तर? सोहमने जरा वेळ थांबून वटारलेल्या डोळ्यांनी रकुलकडे पाहिलं व पटकन म्हटला, जो की नियम मोडेल त्या नदीपलीकडच्या जंगलात जाऊन 10 मिनिटे उभं राहावं लागेल. नदीपलीकडच्या त्या जंगलातून एका रानटी श्वापदाची विवळ फुटली. एक साथ चौघांच्या माना गरकन नदीपलीकडच्या त्या काळ्या अंधाऱ्या जंगलाकडे वळाल्या. ती झाडांची काळी जर्द फौज फाटा जणू ह्या 4 जणांना आपल्याकडे पाहतीये असा भास झाला. त्या फुटलेल्या विवळेने जणू त्या जंगलाला, त्या श्रापित साईडला हा नियम जणू आवडला होता की काय, म्हणून होकारार्थी ती विवळ फुटली असावी. पण त्या आवाजाने ह्या चौघांचं काळीज बंद पडायला झालेलं. त्या कॅम्प फायरच्या उजेडात ह्या चौघांचे चेहरे भीतीने उजळून निघालेले. गाईज, तो आवाज कोल्ह्याचा असेल. सोहमने खोटी आशा दाखवली. भीतीदायक वातावरण जरा फ्रेश केलं. सोहम चिठ्ठी उडव, विधानने म्हटलं. सोहमने फक्त होकारार्थी मान हलवली. उजव्या डाव्या हाताची ओंजळ बनवून 4 चिठ्ठ्या ओंजळीत ठेवल्या. मग त्या बंद मुठीला 3 वेळा खाली वर केली. 4थ्या वेळेस मात्र मूठ सोडली. तशा 4ही चिठ्ठ्या पिवळसर उजेडात जमिनीवर पडल्या. सोहमने पायलकडे पाहिलं. पायल, ओन्ली 1 चिठ्ठी उचल. तिने हळूच एक चिठ्ठी उचलली. सर्वांच्या मनाला एक जिज्ञासा लागली होती की त्या चिठ्ठीत नाव कोणाचं असेल, कोण सांगणार गोष्ट. पायलने चिठ्ठी हाती घेतली. मग ती हळूच उघडली. एकदा चिठ्ठीत पाहिलं, मग एक नजर तिघांवर टाकली व म्हणाली, पायल, चिठ्ठीत पायलचंच नाव होतं. अरे यार, काय तू पायल, तुझंच नाव होतं. मग इतकं सस्पेन्स का क्रिएट केलंस? सोहम त्रस्तीत स्वरात म्हटला. तशी पायल जरा हसली. ओ कम ऑन, थोडी मजा घ्यायची होती म्हणून केलं क्रिएट. पायल दोन्ही हात तोंडावर ठेवत हसत म्हणाली, बरं ठीक आहे, चल मग. तुझं सस्पेन्स तर आम्हाला आवडलं, पण स्टोरी नाही आवडली तर? विधानने त्याची थंडगार नजर नदीपल्याडच्या त्या भुकेल्या अंधाराच्या जंगलात फिरवली. ठीक आहे, सो लेट स्टार्ट करूयात. रकुल कुतूहल, मज्जा, उत्साहाने दोन्ही हाताचे पंजे घासत म्हणाली. आणि पायलने गंभीर पवित्रा धारण केला व स्टोरी सांगायला सुरुवात केली. चट करत शेकोटीची आग भडकू लागली. रकुल, विधान, सोहम पायलची स्टोरी कान देऊन ऐकू लागले व पायल गूढ गंभीर स्वरात तिची भयावह, रक्त गोठवणारी भयकथा सांगू लागली. गुप्ता फॅमिली 2 दिवसांअगोदर गोवा फिरायला गेलेले. 2 दिवस गोव्यात शॉपिंग, समुद्रात वॉटर बाईक राईड चालवून, कमी किमतीची दारू पिऊन त्यांनी फुल एन्जॉय केलं. मग निघायची वेळ आली तसे बॅग पॅक करून गोव्यावरून त्यांच्या रायगडला असलेल्या घरी निघायचा प्रवास सुरू केला. रात्रीचे 3 वाजलेले. अंधारात वावरणाऱ्या शक्ती आता सक्रिय झालेल्या. अंधारात दबा धरून सावजाची येण्याची प्रतीक्षा करत बसलेल्या. आकाशातला चंद्रही श्रापित रात्र सरण्याची वाट पाहत होता. जणू या खुनी रात्रीत काही अभद्र घडणार होतं. एक घनगर्द जंगल दिसत होतं. त्या जंगलातून एक सरळ मार्गी नॅशनल हायवे गेलेला दिसत होता. ज्या प्रकारे गुहेत वाघ सावज आत येण्याची प्रतीक्षा करत दबा धरून बसलेला असतो, त्याच प्रकारे हे जंगल एक भयंकर असा जीवघेणा सन्नाटा पसरवून आपलं शिकार आत येण्याची वाट पाहत होतं. रस्त्याच्या बाजूला एक माइलस्टोन दिसत होता. त्यावर रायगड 150 किलोमीटर असं लिहिलेलं. दूर रस्त्यावरून एक 4 चाकी वेगाने धावत चाललेली. त्या गाडीच्या ड्राईव्ह सीटवर अशोक गुप्ता बसलेले. त्यांच्या बाजूला त्यांची पत्नी सविता गुप्ता बसलेली. मागे अशोक यांचे वडील आजोबा राजपाल गुप्ता बसलेले. त्यांच्या बाजूला त्यांचा नातू आंडूनाथ बसलेला. तोच आंडूनाथ म्हटला, अहो पप्पा,
अजून किती उशीर हो? बसून बसून माझी कंबर दुखायला लागली. आंडू, बस अजून 150 किलोमीटर, मग आपण घरी पोहोचलोच समज. राजपाल काका आपल्या पोत्याला समजावत म्हणाले. तोच कॅमेरा अँगल आंडूच्या चेहऱ्यावर स्थिरावली व तो मनातल्या मनात म्हणाला, 150 किलोमीटर म्हणजे तरी माहितीये का? असं बोलताय जसं काय 150 मीटर जायचं आहे. येडा झालाय म्हातारा. आंडू मनातल्या मनात असं म्हणतच हसू लागला. रकुल, विधान, सोहम सर्व मुलं सुद्धा हसू लागले. पायल पुढे सांगू लागली. शांतचित्ताने सर्व ऐकू लागले. त्याला असं एकट्याला हसताना पाहून सर्वांनी जरा विचित्र नजरेने त्याच्याकडे पाहिलं. काय झालं आंडू, हसतोयस का? अशोक यांनी आंडूला विचारलं. त्यावर त्याच्या चेहऱ्यावर जरा गोंधळल्याचे भाव पसरले, कारण तो आपल्या वडिलांना हे तर सांगू शकत नव्हता, तुझा बाप येडा आहे. पण आंडूला काहीतरी सांगणे भाग होते. तसा तो म्हणाला, पप्पा, ते मी ऐकलं आहे की इथे या रस्त्यावर भूत फिरतो, तो पण चकवा म्हणून. आंडू असं म्हणत हसू लागला आणि त्याला दुजोरा देत अशोकही हसू लागले. पण सविता भाभी आणि त्यांचा सासरा मात्र शांत होते. त्यांच्या चेहऱ्यावर एक भयाचं हलकसं सावट होतं. आंडू, गप्प बस गाढवा, कधी कुठे काय बोलायचं कळतं का तुला? सविता भाभीने आंडूला झापलं. तसा तो शांत झाला. पण अशोक यांनी त्याची बाजू घेतली. सविता, आंडूला काहीही म्हणू नकोस. त्याने काहीही चुकीचं म्हटलं नाही. मुळातच हे चकवा बिकवा असं काहीही नसतं. खोट्या बाता आहेत त्या. अशोक गाडी चालवत पुढे म्हटले. तोच मागून त्यांचे वडील चेहऱ्यावर भयभीत भाव आणत कापऱ्या घोगऱ्या आवाजात म्हणाले, नाही अशोक, चकवा खोटा नसतो, चकवा खरा असतो. मी पेपरमध्ये न्यूज पाहिली आहे. दद्दू, हे पेपरवाले खोटं छापतात हो. तुम्ही ना आता पेपर वाचणं सोडून द्या. आंडूनाथ पुन्हा मस्करी करत म्हणाला. तोच राजपाल काकांनी आंडूकडे डोळे मोठे करून चेहऱ्यावर गूढ भाव आणत म्हटलं, आंडू, या रस्त्यावर अजून 2 किलोमीटर अंतरावर एक शॉर्टकट रस्ता आहे, जो रायगडला आपल्याला कमी वेळात पोहोचवेल. मी ऐकलं आहे की त्या रस्त्यावर भूतात्म्यांचा चकव्याचा वास आहे. रात्री जो तिथून जातो तिथे त्याला चकवा लागतो. राजपाल काका भीतीदायक स्वरात म्हणाले. तोच सविता भाभीने कपाळावर हात मारून घेतलं. ओ पापा, तुम्ही हे सांगायची काही गरज होती? असं म्हणतच सविताने अशोककडे पाहिलं. तसे अशोक एका गालात हसला, कारण त्यांच्या गाडीपासून 50 मीटर अंतरावरच तो काळोखाच्या पोकळीचा घनगर्द अंधाराच्या शॉर्टकटचा वळण होता. अशोक, नाही अशोक, प्लीज त्या रस्त्यावरून नको, सविता भाभी काळजी भयमिश्रित स्वरात म्हटली. पण अशोकने काहीही ऐकलं नाही. त्याने गाडीचा स्टीअरिंग व्हील डाव्या बाजूला फिरवली. गाडी डाव्या बाजूला असलेल्या शॉर्टकटमध्ये शिरली. ओ शट, मध्येच अचानक सोहम मध्ये धक्का बसल्यागत म्हणाला, म्हणजे आता ते सर्व मरणार? सोहमने विचारलं. तसे पायलने थंडगार नजरेने मग हळूचच डोळे वटारून त्याच्याकडे पाहिलं. उत्सुक, कुतूहल, भय आवाजात सांगू लागली, पापा, हीच ना ती शॉर्टकट. आता जरा मी पण तर पाहू, हा चकवा लागतो कसा ते. काय आंडू? अशोकने मिररमधून मागे आपल्या मुलाकडे आंडूकडे पाहिलं. हां पप्पा, मला पण चकवा पाहायचा आहे, आंडू खुश होत म्हणाला. तोच राजपाल चाचा मध्ये येत म्हटले, अरे गप्प बसा तुम्ही दोघं, काय बोलताय तुम्हाला तरी कळतंय का? चकवा म्हणजे मृत्यू आहे आणि तुम्ही दोघं स्वतःच्या मृत्यूला पाहायचं बोलत आहात. राजपाल काका घाबरलेल्या कापऱ्या स्वरात उच्चारत म्हटले, पप्पा खरं बोलतायत अशोक, माझा ऐक, गाडी थांबव आणि रिटर्न घे. सविता भाभी आजूबाजूला पाहत म्हणाल्या. आता गाडीच्या उजव्या बाजूला जंगल होतं आणि एके बाजूला हिरव्या गवताचं माळरान आणि दूर एक मोठी विशाल डोंगराळ टेकडी होती, ज्या टेकडीवर गोल चंद्र उगवलेला दिसत होता. पापा, मी अशा गोष्टींवर विश्वास ठेवत नाही, सो प्लीज मला तुम्हा दोघांचं काही ऐकायचं नाहीये, अशोक म्हणाला. अशोक आपल्या मतावर ठाम होता. तो या श्रापितलेल्या रस्त्यावरून
गाडी मागे वळणावर नव्हता आणि आता त्याचा काही फायदाही नव्हता, कारण गाडीच्या मागचा तो शॉर्टकटचा मुख्य रस्ता, त्या शॉर्टकटच्या रस्त्यावर जमिनीतून 5-6 झाडं जमीन फाडत चिरत वर आली आणि त्या झाडांनी ती शॉर्टकट बंद करून टाकली. पण या शॉर्टकटचे 2 रूल होते. आत प्रवेश केला तर पुन्हा माघार नाही. ह्यातून सुटायचं असेल तर सरळ चालतच राहा, कारण इथे जो थांबला तो मेला, हे या रस्त्याचे नियम होते. चांदण्याचा निळा प्रकाश रस्त्यावर पहुडलेला. त्याच रस्त्यावर एक नव्या नवरीसारखी लाल साडी घातलेली बाई जागेवर उभी होती. तिच्या डोक्यावरचे साडीचा पदर होता, ज्याने तिचा चेहरा दिसत नव्हता, पण तिची पांढरी प्रेताळ टोकदार हनवटी दिसत होती, ज्या हनवटीवरचे ओठ रक्त सुकल्यासारखे काळे पडले होते. ती स्त्री रस्त्यावर एके जागी एका मेलेल्या मुर्द्यासारखी थांबली होती. तोच तिच्या मागून गाडीच्या 2 हेडलाईटचा उजेड दिसू लागला. तिच्या अंगावर हेडलाईटचा उजेड पडताच तिची हालचाल झाली व ती हळूहळू प्रेतासारखी चालत पुढे पुढे जाऊ लागली. पण डोकं बधीर करणारी गोष्ट अशी की हेडलाईटच्या उजेडात त्या स्त्रीची सावली रस्त्यावर रुंदावत पडली नव्हती. अशोकची गाडी त्या स्त्रीच्या जवळून मागची लाल लाईट दाखवत पुढे निघून गेली. अशोक, ती बाई पाहिलीस? इतक्या सुनसान रस्त्यावरून एकटीच चाललीये, सविता भाभी भीतीदायक स्वरात म्हणाल्या. सवी, ह्यात घाबरण्यासारखं काय आहे? असेल इथेच कुठेतरी राहत असेल ती, अशोक समजावत म्हटला. राजपाल काका कसला तरी विचार करत होते. त्यांच्या स्मृतीपटलावर काही वेळा अगोदर पाहिलेली ती स्त्री, तिच्यात त्यांना काहीतरी खटकल्यासारखं जाणवत होतं. तोच त्यांना आठवलं. त्या स्त्रीला काळी सावली नव्हती. राजपाल काकांच्या अंगावर हे भयगूढ समजताच भीतीने रक्त गोठवणारा शहारा फुटला. ते पटकन म्हटले, अशोक, सविता, ती स्त्री नव्हती, ती बिलकुल स्त्री नव्हती. तो चकवा होता. तुम्ही एक गोष्ट पाहिली नाही, गाडीच्या उजेडात त्या बाईची सावली दिसत नव्हती. राजपाल काकांच्या वाक्यावर सविता भाभीच्या चेहऱ्यावर सुद्धा भयक्रोपहीन भाव पसरले. भीतीने त्यांचे दात वाजू लागले. पापा, काही काय म्हणताय? ती फक्त एक बाई होती, चकवा नाही. अशोक जरासे हसले. त्यांना दुजोरा देत आंडूही हसला. हा अशोक वेडा आहे का? विधानने काळजीयुक्त स्वरात आपल्या मित्रांकडे एक एक करत पाहत म्हटलं. हो ना, राजपाल काकांना हे सर्व दिसते, तो भास नाही हे का कळत नाही त्यांना? रकुल म्हणाली. मग सर्वांनी पायलकडे पाहिलं. तसे ते पुढे सांगू लागली. गाडी वेगाने धावत जात होती. आता टेकडी दिसायची बंद झाली आणि गाडीच्या दोन्ही बाजूला घनगर्द झाडे आली. सर्वांना गाडीच्या दोन्ही बाजूला एक विलक्षण, मोहक, आश्चर्यचकित करणारं दृश्य दिसलं. काळोखात उभ्या जंगलातल्या झाडांच्या अवतीभोवती पिवळ्या रंगाचे असंख्य काजवे टिमटिम फिरत होते. अशोक, सविता भाभी, आंडूनाथ तिघेही आवासून अविश्वसनीय नजरेने हे रोमहर्षक, आनंदित दृश्य पाहत होते. पण या सर्वांव्यतिरिक्त राजपाल काकांच्या चेहऱ्यावर आनंद नव्हता, तर होती घाबरट, भ्यायलेली, अवसान गळून गेलेली, भय उत्पादक अवस्था. पप्पा, गाडी थांबवा ना, आपण काजवे पकडून घरी नेऊ, मागून आंडूनाथ म्हटला. त्याच्या त्या वाक्यावर अशोक काही म्हणणार, तोच राजपाल काका मध्येच म्हणाले, नाही अशोक, गाडी बिलकुल थांबवू नकोस. हे काजवे साधारण काजवे नाहीत, मृत्यूचे संदेशक आहेत. हे काजवे आपण भयंकर संकटात अडकलो आहोत याची साक्ष देत आहेत. आपल्याला चकवा लागलाय अशोक, आपण अडकलोय. राजपाल काकांचं हे भयानक बोल ऐकून सविता भाभी पुन्हा घाबरल्या. राजपाल काकांच्या वाक्यावर अशोक हसू लागले. आंडूही हसू लागला. गोव्याला प्यायलेली अजून उतरली नाही का तुमची? आंडू हसत म्हणाला. अशोकही त्याला दुजोरा देत हसले. अशोक, आंडू दोघांनाही अद्याप कळालं नव्हतं की आपल्याला चकवा लागला आहे. ते दोघेही या गोष्टीपासून अद्याप अजाण होते.
जरा वेळाने गाडीने जंगलाची हद्द ओलांडली. आता पुन्हा माळरान लागलं. टेकडीवर चंद्र उगवलेला दिसू लागला आणि जरा वेळाने जे घडलं ते पाहून सर्वांचं डोकं बधीर झालं. माळरानावर एक झोपडी दिसत होती. त्या झोपडीच्या उघड्या दरवाजातून आत पेटलेला कंदील दिसत होता. सर्वांनी त्या झोपडीकडे 2 क्षण पाहिलं. मग गाडी त्या झोपडीजवळून वेगानं पुढे निघून गेली. सविता भाभीने साईड मिररमधून त्या झोपडीकडे पाहिलं. मिररमध्ये ती झोपडी दिसत होती. तोच त्या झोपडीच्या काळ्या उघड्या दरवाजातून तीच ती लाल साडी घातलेली, डोक्यावर पदर घेतलेली बाई बाहेर आली. तिच्या हातात तो कंदील होता आणि तोच कंदील तिने हळूच वर करत आपल्या चेहऱ्याजवळ आणला व दात विचकत खांदे हलवत गदागदा हसली. अशोक, अशोक, ती बाई बघ, त्या झोपडीतून बाहेर आलीये, सविता भाभी पटकन म्हणाल्या. मग त्यांनी असं म्हणतच अशोककडे पाहिलं. अशोकने आपल्या पुढे असलेल्या मिररमध्ये मागे पाहिलं तर आंडू, राजपाल काका दोघांनी मान वळवून मागे वळून पाहिलं. तसे सर्वांना ती लाल साडी घातलेली बाई कंदील हातात घेऊन झोपडीजवळून चालत रस्त्यावर येताना दिसली. जणू ती ह्या चौघांच्या गाडीचा पाठलाग करतेय. हे कसं शक्य आहे सविता? ही ती बाई नाही. आपल्या अगोदर ती तिच्या झोपडीत कसं पोहोचेल? कारण आपण गाडीत बसलोय आणि ती पायी चालत होती, अशोक चक्रावत म्हणाले. कारण या घडलेल्या घटनेने त्याचंही डोकं बधीर व्हायची बारी आलेली. अशोक, मी तुम्हा सर्वांना किती वेळा सांगू, ही बाई नाही. राजपाल काकांची जणू भीतीने वाचा बसलेली. पुढे त्यांच्या तोंडून शब्दच फुटत नव्हते. तोच तो कापऱ्या आवाजात म्हणाले, हा चकव्याचा एक फसवा रूप आहे अशोक. ती बाई भूत आहे, चकवा आहे तो. आपला जीव घ्यायला तो आपल्या मागे आला आहे. राजपाल काकांच्या गोष्टी आता काही अंशी का असेना, पण अशोक, आंडूनाथ दोघांच्या मनात भीती उत्पन्न करू लागले होते. गाडीने पुन्हा माळरान मागे सोडलं. आता पुन्हा घनगर्द जंगलाची हद्द सुरू झाली. आता खालचा रस्ता मातीचा होता. गाडी मातीच्या खड्ड्यातून आदळत जात होती. आजूबाजूला झाडे आणि झाडांच्या अवतीभोवताली साचलेलं धुकं दिसत होतं आणि त्या धुक्यातून पिवळ्या रंगाचे असंख्य डोळे चमकावे तसे काजवे चकचकत होते. तोच अशोक सहितच सर्वांनी गाडीच्या उजव्या बाजूला पाहिलं. आता जंगलात फक्त काजवे चमकत नव्हते, तर धुक्यात ती लाल रंगाची साडी, डोक्यावर पदर घेतलेली बाई उभी दिसत होती, जिच्या हातात कंदील होता. पण त्या कंदिलात आग नाही, तर काजवे टिमटिमत फिरत होते. त्या स्त्रीला पाहून आता सर्वजण घाबरले. गाडी त्या स्त्रीला मागे सोडत पुढे निघून गेली आणि पुन्हा जरा वेळाने ह्या वेळेस डाव्या बाजूला तीच स्त्री हातात कंदील घेऊन धुक्यात उभी दिसली. ह्या वेळेस तिच्या हातातील कंदिलात टिमटिमणारे काजवे नाही, तर आग होती. गाडी पुन्हा त्या स्त्रीपासून पुढे गेली. जरा वेळाने पुन्हा तेच दृश्य, पुन्हा तीच बाई. पूर्ण जंगल जणू त्या स्पिरिटच्या अस्तित्वाने भरलं गेलेलं. टप्प्याटप्प्यावर ती स्त्री दिसत होती. गाडीत बसलेल्या सर्वांचे डोके बधीर झालेले, भीती रक्तातील धमन्यात मिक्स झालेली. अशोकला आता स्वतःच्या हिमतीचा राग येत होता. नको त्या भय भुताटकीच्या जाळ्यात त्याच्या सहितच सर्वजण अटकले गेलेले. हे माताजी, हे काय होतंय? ही बाई परत परत का दिसते आपल्याला? सविता भाभी भीत दोन्ही हात कानांवर ठेवत म्हणाल्या. त्यांना काहीच समजत नव्हतं की हे काय सुरू आहे. सविता, आपण अडकलो, चकव्यात अडकलो. हे सगळं चकव्याचा खेळ आहे. आता तो आपल्याला बाहेर पडू देणार नाही. पाठीमागच्या सीटवर बसलेले राजपाल काका उदास, हताश स्वरात म्हटले. त्यांचं वाक्य ऐकून आंडू, सविता दोघेही मरणाच्या भीतीने जागेवर बसलेल्या अवस्थेत गारठून गेले. चेहरा भिवून पांढरा पडला आणि तोच अशोकने मध्येच गाडीला करकचून ब्रेक मारत गाडी थांबवली. गाडी थांबवली हे पाहून सर्वांनी एकसाथ अशोककडे पाहिलं, पण अशोक मात्र भीतीने गारठून गेला जात समोर पाहत होता. समोरचं दृश्य इतकं भयावह होतं
की त्याचे डोळे चेंडूगत विस्फारलेले, तोंडाचा मोठा आ वासलेला, भयाने कपाळावरून घाम ओघळत खाली येत होतं. सारं शरीर थरथर करत कापत होतं. त्याला असं घाबरलेलं पाहून सर्वांनी एकदाच समोर पाहिलं आणि समोरचं दृश्य पाहून सर्वांची घाबरगुंडी उडाली. गाडीच्या अगदी समोर जरा दूर ती लाल साडीतील बाई उभी होती. तिचं सारं शरीर वर हवेत उभं होतं. तिने आपली मान खाली झुकवलेली. "ओ स्त्री आंटी, उद्या यांना." आंडू असं म्हणतच खांदे हलवत मोठमोठ्याने ढसाढसा रडू लागला. "ए आंडू, नौटंकीची दुकान, गप्प बस. समोर पिक्चरमधली भूत नाही, खरी भूत आहे." अशोक घाबरत तंतरलेल्या अवस्थेत म्हणाला. तोच इकडे समोर हवेत तरंगणाऱ्या त्या ध्यानाने हळूहळू मान वर करायला सुरुवात केली. तिचा चेहरा पिठासारखा पांढरा होता. टोकदार हानोटी होती. डोळ्यांचा रंग पूर्ण काळा, त्यात 2 पिवळे ठिपके होते. तोंडाचा आवासून ती मोठ्याने सोनिक बूम अल्ट्राव्ह्यूज उत्पन्न करत कर्णकर्कश आवाजात किंचाळली. त्या ध्यानाच्या तोंडून निघणाऱ्या लहरींनी अशोकची गाडी गदागदा हलू लागली. या घडणाऱ्या क्रियेने गाडीत बसलेले आंडू, सविता भाभी दोघे घाबरून मोठ्याने ओरडू लागले. "अशोक, अशोक, गाडी रिव्हर्स घे, गाडी मागे घे, नाहीतर गाडीच्या काचा फोडून ती आत येईल." राजपाल काका ओरडून म्हणाले. आणि तोच अशोकने गाडी रिव्हर्स मोडमध्ये टाकली आणि जागेवरच 5 सेकंद रेस केली. गाडीच्या सायलेन्सरमधून काळा धूर निघू लागला. गाडीचे दोन्ही टायर जागेवरच माती धूळ उडवत फिरू लागले. आणि तोच अशोकने फिल्मी स्टाईलने गाडी मागे नेत उलटीच रिव्हर्स फिरवली. गाडी जागेवरच टायरचा चुक चुक असा आवाज करत गोल फिरली. गाडीची पुढची बाजू आता मागे आली आणि मागची बाजू पुढे. अशोकने रिव्हर्स मोड बंद केला. गाडीचे 2 गिअर टाकत गाडी फुल स्पीडने रस्त्यावरच्या खड्ड्यांना न जुमानता पळवायला सुरुवात केली. गाडीच्या मागून धुक्याला चिरत हवेतून उडत ते ध्यान वेगानं अशोकच्या गाडीचा पाठलाग करत भयंकर राक्षसी दैत्यासारखं ओरडत मागे मागे येऊ लागलं. "पप्पा, गाडी पळवा, गाडी पळवा, ती मागून येतेय." आंडूनाथ डोळे फाडून मागे पाहत होता. सर्वांना आपल्या मृत्यू समोर उभा दिसत होता. तोच त्या ध्यानाच्या कर्णकर्कश तरंगी लय आवाजाने गाडीची मागची काच फट असा मोठा आवाज करत फुटली. आंडू, राजपाल काका, सविता भाभी सर्व घशातील घंटा खणखणत किंचाळले. पिवळ्या हेडलाईटच्या उजेडात गाडी हवेच्या वेगाने धुक्याला चिरत धावत जात होती. आजूबाजूला जंगल होतं. त्या जंगलात पिवळ्या रंगाचे काजवे चकचकत चमकत थराराचा डोस देत होते. आणि त्याच काजव्यांमध्ये ती भयानक मनहूस स्त्री कधी डाव्या बाजूला तर कधी उजव्या बाजूला कंदील घेऊन उभी दिसत होती. गाडीचा पिच्छा करत करत ते ध्यान वेगानं पुढे पुढे येत होतं. सर्वांचे श्वास छातीत अडकले गेलेले. त्या अवदसेत सर्वांना आपला मृत्यू दिसू लागला. भीतीने सर्वांच्या मनावर मळप चढली. त्या अभद्र ध्यानाने आपला एक हात पुढे केला. तिच्या हातातून अमानवीय शक्तीमार्फत काळ्या रंगाची दोर बाहेर पडली. ज्या अमानवीय दोरीने गाडीच्या मागच्या भागाला विळखा घालत पकडला. "दद्दू, काहीतरी कर, नाहीतर ही मारेल आपल्याला." आंडूनाथ राजपाल काकांना दोन्ही हातांनी धरून गदागदा हलवलं. राजपाल काकांना काहीतरी करणे भाग होतं, अन्यथा सर्वजण हाकनाक मरणार होते. सत्यावर असत्य हावी झालं होतं. अंधारातील मोकळं सुटलेला हैवान सामान्य मानवी जीवांवर उठला होता. राजपाल काकांना अचानक काहीतरी आठवलं. भगवान हनुमानाचा लॉकेट, जो की त्यांच्या गळ्यात शर्टाआड लपलेला. आपल्या गळ्यात घातलेला शर्टाआड दडलेला हनुमानाचा लॉकेट त्यांनी पटकन बाहेर काढला. राजपाल काकांनी रागात त्या हैवानाकडे पाहिलं. जणू हनुमानाचा लॉकेट हाती धरताच त्यांच्यात एक विलक्षण धगधगती शक्ती संचारलेली, ज्या शक्तीने त्यांची भीती दूर फेकली गेली. तो हनुमानाचा लॉकेट त्यांनी उजवा हात पुढे करत मागच्या फुटलेल्या काचेपुढून गाडीच्या मागे येणाऱ्या त्या अभद्र
त्रिमीर रहिवासी बाईसमोर धरला. राजपाल काकांनी हनुमानाची आयुष्यभर भक्ती केलेली, त्याच भक्तीचं प्रायश्चित्त म्हणून आणखी काही. भगवन खुद्द त्यांच्या मदतीला धावून आला. चमत्कार झाला. 2 इंचाचा लॉकेट भगव्या रंगाने चमकला. लॉकेटला पाहताच त्या ध्यानाच्या चेहऱ्यावर भीतीचे भाव पसरले. ती जागीच थांबली आणि तेवढ्यात लॉकेटमधून सरकन सोनेरी रंगाचा प्रकाश झोत बाहेर पडला, ज्यात त्या भयानक हाडळीच्या अंगाला स्पर्शला. त्या सोनेरी प्रकाशात सहस्त्र हजारो कणांचा शक्तिसाठा होता, ज्याने त्या हाडळीच्या छातीवर एक घनघाती गोलाकार स्फोटाचा प्रहार झाला व ती मोठ्याने किंचाळत हवेतून मागे दूर फेकली गेली व जरा दूर जाऊन हवेतच तिचं शरीर काळा स्फोट होत फुटलं. त्या हाडळीचा नक्कीच अंत झाला असावा, कारण समोरच शॉर्टकट आणि हायवेला जोडणारा रस्ता दिसू लागला. अशोकने पटकन गाडी हायवेवर घेतली. राजपाल काकांच्या हनुमान भक्तीमुळे गुप्ता परिवार मोठ्या संकटातून वाचला होता. सर्वांनी हनुमान देवाचे आभार मानले व पुढचा परतीचा प्रवास सुरू केला. पायलने प्रसन्न चेहऱ्याने सर्वांकडे पाहिलं. कथेचा सुखद अंत झाला हे पाहून सर्वांच्या चेहऱ्यावर प्रसन्न भाव होते. पायल पुढे बोलू लागली. या घडलेल्या घटनेने अशोक अंडुनाथ दोघांना चांगली शिकवण मिळालेली. ते दोघे आता कधीच शॉर्टकट रस्ता वापरणार नव्हते, कारण शॉर्टकट ही तर मृत्यूची तिकीट आहे ना. यस, जय हनुमान. सोहम जागेवर उठून मोठमोठ्याने हनुमानाच्या घोषणा देऊ लागला. सोहम, खाली बस वेड्या, नाहीतर मार खाशील. रकुल त्याच्यावर ओरडली. तसा तो उंदरासारखा मटकन खाली बसला. मग आवडली स्टोरी? पायलने उत्सुक नजरेने विचारलं. तसं प्रत्येकाने उदास हताश नजरेने एकमेकांकडे पाहिलं. मान नाही करत हलवली. पायलने त्या काळ्या श्रापित अंधाराकडे पाहिलं. तिच्या मनात त्या जहरी संक्रमित अंधार अंशाला पाहता छातीत धस झालं. पण तोच एकसाथ सर्व ओरडले. हो, वाचलीस तू पायल. सर्वांच्या तोंडून हे वाक्य ऐकून पायलच्या चेहऱ्यावरचे भयभाव नाहीसे झाले. तिने तोंडातून सुटकेचा श्वास बाहेर सोडला, कारण तिची स्टोरी सर्वांना आवडली होती. तर मग मित्रहो, तुम्हाला ही स्टोरी आवडली का? आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा, जेणेकरून आपण रकुल, विधान, सोहम, पायल सर्वांची पुन्हा शेकोटीभोवती भेट घेऊ शकू.